हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत करते तुमचं चॅनलवरती. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर आज आमच्या घरी नवीन पाहुणा आलेला आहे, म्हणजे एक मेंबर परत वाढलेला आहे, तो आहे मशिणीचा. तर ही माझी जाऊ आहे आणि तिची मुलगी. तर आम्ही एकत्रच आहोत. फक्त आमचं खाणं म्हणजे खाणं पिणं वेगळं, म्हणजे आम्ही त्यांचं ते स्वयंपाक करतात आणि आम्ही स्वयंपाक करतो. पण बाकी सगळं आमचं एकत्रच आहे, म्हणजे घरातले व्यवहार वगैरे नाही का, असं म्हणल्यावरती ते सगळं एकत्रच आहे. तर मशीनसुद्धा मग आम्ही एकत्रच आणली, कारण की मशिनीचा सकाळी फक्त एकदाच वापर असतो, त्याच्यामुळे मग मशीनसुद्धा एकच आणली. आणि आता थोडासा बॉन्ड जास्त झाला मशीन आणल्यामुळे जावाजावांचा. पहिले आम्ही एवढंसं असं काही बोलत नव्हतो, पण आता मशीन आल्यावरती आम्ही बोलायला लागलो. मी आता मशीन आणून आम्हाला 2-4 दिवस जास्त झाले आणि त्याच्यानंतर मी हा व्हिडिओ अपलोड करते. तर आम्ही जेव्हा लाडकी बहीण नवीन यायला सुरुवात झाली होती बघा, एकदम 4,500 रुपये आले होते लाडक्या बहिणीचे. तेव्हा आम्ही ठरवलं होतं की दोघी मिळून वॉशिंग मशीन घ्यायची, पण काही कारणास्तव ते म्हणजे कॅन्सल झालं. तर दिरांनी नाही घेऊ दिली, कारण की त्यांचा हा बघा असा अचानक प्लॅन असतो म्हणून. तर मग आम्ही मग आता उलटून गेला. दुसऱ्या जुलैचा हा दुसरा हा म्हणजे 1 जुलैचा पूर्ण जुलैपासून ते जुलैपर्यंतचा 1 वर्ष होऊन गेला आणि आता हा 2 जुलैपासूनचा 2रा वर्ष सुरू झाला लाडक्या बहिणीचा. पण आमच्याकडून काही पैसे घेतले नाही त्यांनी खरंच. तर ही आणली नवीन मस्तपैकी मशीन. आता माहीत नाही आम्ही किती फुगणार. ऑलरेडी खूप फुगलेले आहे मी. माझं 60-63च्या वरती वजन आहे, पण आता माहीत नाही अजून किती फुगणार. पण असो, हाताखाली काहीतरी थोडंसं नाही का, रोज धुण्याची कटकट नाही, कारण आता पावसाचे कपडे पण वाळत नाही लवकर. आणि ह्या मशीनमध्ये कसं कपडे पण लवकर वाळतात, म्हणजे पाणी सगळं आटून जातं कपड्यांचा. तर खूप वापरायला पण खूप सोपी आहे. काहीतरी नाव आहे बाई ह्या कंपनीचं, इंग्लिशमध्ये नाव आहे, तुम्हाला दाखवेनच मी नाव. तर हे बघा, तुम्ही बघू शकता, इथं नाव पण आहे, नंतर दिसेलच तुम्हाला. तर हाताळायला पण खूप सोपी अशी ही मशीन आहे आणि बहुतेक 13,000-14,000 हजारापर्यंत ही मशीन भेटलेली आहे. आणि 8 किलोची ही मशीन आहे. याच्यामध्ये एकदाच 10-12 जणांचे कपडे धुता येतात. आम्ही घरी आत्ता सध्या तरी 8च जण आहोत आणि सासू-सासरे गावाला राहतात, त्याच्यामुळे मग एका वेळेस आमचे एवढे सगळे कपडे यामध्ये मावतात. तर सेट करायला मला माझ्या जाऊच्या पोरीने, म्हणजे हिने सेट करायला मला खाली बोलवलं, कारण की थोडंसं मोबाईलवर बघून वगैरे मला थोडंफार म्हणजे नॉलेज आहे मोबाईलचं. तुम्ही म्हणता तेवढी हुशार नाही आहे बरं का मी, पण थोडी आहे. म्हणून मग मला त्यांनी पाठवलं की काकूला जाऊन बोलवून घेऊन ये. आणि मला तर खरंच माहीत पण नव्हतं की आज मशीन वगैरे काही येणार आहे म्हणून. मी अचानकच घरी टेम्पो आला आणि बघितलं मशीन आलेली आहे म्हणून. आणि मग तेवढ्यात पहिल्यांदा असं वाटलं की मला त्यांनी त्यांच्यासाठी स्वतःसाठी आणली. थोडंसं मन उदास झालं, कारण की माझा नवरा कधीच कोणती गोष्ट सांगितल्याबरोबर कधी आणत नाही. असो, कारण की त्यांना असं वाटतं की प्रत्येक गोष्ट अशी हाताला लगेच भेटली तर माणूस आळशी होऊन जाईल, म्हणून ते कोणत्याही गोष्टीला मला नाही म्हणायला पहिल्यांदा असतात. खूपदा नाही म्हणतात, पण नंतर मग ती वस्तू मला घेऊन देतात. पण हे बघा, ह्या मशिनीचं नाव आहे, काहीतरी नाव आहे, मी वाचू पण शकत नाही असं नाव आहे हे. तर तुम्ही जर घ्यायची म्हटली तर खूप वापरायला सोपी पण आहे आणि चांगल्या बजेटमध्ये पण आहे. तुम्ही ही मशीन घेऊ शकता. खूप सुंदर मशीन आहे, वापरायला पण खूप सोपी आहे. एका दिवसात आम्ही ही मशीन वापरायला शिकलो. तर अचानकच गेटवरती मशीन आल्यावर मला कळलं की आज मशीन आलेली आहे. आणि मग मस्तपैकी आम्ही खाली गेले पोरं, आणि आता 12-12:30 वाजले असतील. पोरांना शाळेमध्ये हाकलून मस्त निवांतपैकी आम्ही मशीनची पडताळणी करत बसलो. जर का तुम्हाला पण घ्यायची असेल तर तुम्ही पण ही नक्की घेऊ शकता. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून जरी सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. बाय बाय.